रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरीतील अध्याय 5, ओवी क्रमांक 51 पासून. या ओव्यांमध्ये माऊली नैष्कर्म्य स्थितीचे वर्णन करतात. योगयुक्त पुरुषाचे अंगी निराकार ब्रह्माचे सर्व गुण दृष्टीस पडतात. आत्म्याच्या आश्रयाने सर्व इंद्रियांच्या वृत्ती या विषयात राहत असतात. परंतु जसे दिव्याच्या उजेडामध्ये घरातील सर्व व्यवहार चालतात पण दिवा अलिप्त असतो, त्याचप्रमाणे ज्ञान्यांकडून सर्व कर्मे होत असताना ते कर्मबंधनाने आकळिले जात नाही. जसे कमळाचे पान पाण्यात असूनही भिजत नाही. ज्यात बुद्धीची खूण दिसत नाही व मनाचा अंकुर उगवत नाही त्या व्यापाराला देहव्यापार म्हणावे. यापेक्षा जास्त स्पष्ट करून सांगतो ते ऐक. जसे लहान मुलाचे व्यवहार मन किंवा बुद्धी यांना सोडून होतात, तसे योगी लोक हे केवळ देहाने कर्म करतात. अशा प्रकारे 5 तत्वांनी बनलेले हे शरीर जेव्हा झोपलेले असते तेव्हा स्वप्नाप्रमाणे मन हे एकटेच व्यापार करत असते. अर्जुना, हे एक नवल आहे. वासनेचा असा पसारा आहे की तो देहाला कळू न देता त्यांच्याकडून सुखदुःखे भोगवितो. इंद्रियांना ज्याची वार्ताही नाही असा जो व्यापार होतो त्यालाच केवळ मनाचा व्यापार असे म्हणावे. योगी लोक ह्याही मनोव्यापाराचे आचरण करतात, परंतु ते कर्माने बांधले जात नाही, कारण त्यांनी अहंकाराचाच त्याग केलेला असतो. ज्या वेळेस एखाद्या मनुष्याचे मन भ्रमिष्ट झालेले असते किंवा जसे पिशाच्य बाधा झालेल्याचे मन असते, त्यावेळेस इंद्रियांचे सर्व व्यापार हे अव्यवस्थित दिसतात. म्हणजे मनाला किंवा बुद्धीला ते धरून नसतात, कारण भ्रम नाहीसा झाल्यावर त्यांची त्याला आठवण नसते. समोर मनुष्य आले असता त्याला दिसते, कोणी हाक मारली असता ऐकू येते व तो स्वतःही बोलतो, परंतु त्या क्रियेचे त्याला भान नसते, चित्त जागेवर नसते. असो, तत्वार्थ काय की निष्कारण जे काही करणे ते फल इंद्रियांचेच कर्म होय असे समज. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, या व्यतिरिक्त सर्व जाणून जे कर्म करणे ते बुद्धीचे कर्म आहे. ते योगी लोक बुद्धीला पुढे करून मनापासून कर्माचे आचरण करतात, परंतु ते कर्मातीत ब्रह्मभावाच्याही पलीकडे असून मुक्त आहेत, कारण बुद्धीपासून देहापर्यंत त्यांना अहंकाराची आठवणसुद्धा नसते. म्हणून ते कर्म करीत असले तरी शुद्ध होत. कर्म करणारा मी आहे असा भाव न ठेवता जे कर्म करणे तेच नैष्कर्म्य कर्म होय. हे गुरूंपासून कळणारे तत्व ते योगी लोक जाणतात.